लहानपणी आम्ही एकत्रच करायचो. सायलीचा चेहरा एवढा हे आहे ना स्मूथ. माझ्या चेहऱ्यावर एवढे डॉग डाग आहेत, पिंपल्स आहे, त्याचा चेहरा स्मूथ आहे. हाय, दिस इज डे 2 इन द विलेज आमच्या गावाला. आणि आज आम्ही निघणार आहोत गोव्यासाठी. बट त्याच्या आधी आमचे सगळे रिलेटिव्सना भेटून घेतो. प्राची की प्रज्ञा बघू बघू तोंडच दाखवत नाही. प्राची का प्रज्ञा तेच दाखवत नाही. चालेल, प्रज्ञा येणारच नाही ना एवढं. त्याची तयारी झाली चालू आहे. थोडंसं लास्ट मोमेंटला रवळी वगैरे काय लागणार आहे तसं ते गॅदर करतोय आणि निघणार आहोत. Hello, how are you feeling, guys? Very good. Off to Goa, off to Goa. Bride. Where is bride? Saili Tavan as the bride. रेचा किती? बाय. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. सायलीची गाडी निघालेली आहे आणि आमची गाडी आता होती मागून. तर पप्पा आणि आमची गाडी असे 2 गाड्या निघालेल्या आहेत. इन ईच कार देर आर ओनली 2 पीपल बिकॉज मागची पूर्ण बाजू ही बॅग्सने भरलेली आहे. अँड इंदर इज हियर. Grumpy as always. Okay. Chalo, let's go. Who is excited to go for Saily's wedding? You are. Amira is. But now she's sleepy. Cut. Okay, bye. So आता आम्ही गोव्यात पोहोचलेलो आहोत. सगळे इकडे तिकडे स्कॅटर्ड आहोत. एक्झॅक्टली कुठे जायचं अजून ठरलेलं नाही कारण लोकेशन माहिती आहे सगळ्यांना. नाव आम्ही आता पोहोचतोय. या इट्स अ गुड फिलिंग. गोव्याला फायनली पोहोचतोय. आम्ही आता तेच डिस्कस करत होतो ना. इन द फ्रॉम द मोमेंट वेन वी स्टार्टेड थिंकिंग अबाउट गोवा ॲज अ डेस्टिनेशन, टुडे इज द डे दॅट वी आर ॲक्च्युअली हिअर फॉर द वेडिंग. सो या टाइम इज टिकिंग. ओके. गोव्याचं द व्हेरी फेमस बीच, सॉरी ब्रिज, नॉट बीच. काय मस्त आहे ना. बेड पण घेऊन बोलवा मग. सो वी हॅव रीच गोवा. Yes. And I'll show you, this is our villa. 1 minute. So this is our villa. Coming, 1 minute. This is gonna be our stay for night. Actually, we have planned that we'll be coming here 1 minute by morning, but somehow things got stretched. Myra saw it. Waiting for Saili and other friends because they are on a yacht and we were a little late. That is why we couldn't join them. Yes. Oh. 7 December and 8 December is the best day of Saily's life. It's gonna be the best day. Yeah, it is. Yeah. Dule Raja, how do you feel? Absolutely good. Super excited for tomorrow. Where is Hamari Shraddha? She's here already? Yeah. She just came. आम्ही वेन्यूवर आलेलो. तिथे ऑलरेडी 1 wedding is going on आणि we are deciding what to do. This is gonna be our Sangeet ka hall. We are just trying to figure out how to arrange things. हे सगळं डेकोरेशन आता चेंज होईल and we have planned for something different. You will be seeing it different tomorrow. So yes, we are deciding what to do and this is very beautiful. But as you can see from my face, I'm really tired. I just want to go home, finish this
stop and eat. Hey, hello, good morning guys. So गोव्याला येऊन दुसरा दिवस आहे आता आणि टू फिगर आउट वेअर विल वी लोकेट एव्हरीबडी. हॉटेल द प्रॉपर्टी इज लुकिंग सो ब्युटिफुल. सकाळी स्पेशली खूप छान दिसतं. इट्स अ ब्लिस. सो येस, स्टे ट्यून. अजून तयारी बिहारीला बाकी आहे बट वी वर एक्सपेक्टिंग सम लिटल मोर प्लेझंट वेदर. थोडंसं चिपचिप आहे इथे, गरम होतं आहे बट आय थिंक होईल नॉर्मल. पहिलीचे सिनियर्स आलेले आहेत. हॅलो सर, हॅलो मॅडम. कसा झाला प्रवास? ओके, आता थोड्या वेळ प्रॉपर्टी एन्जॉय करा. आता थोड्या वेळातच आपल्याला रूम मिळते. ओके, हॅलो एव्हरीवन. हॅलो मावशी. मावशीचं लक्षच नाही. जागृत रेडी? ऑल सेट? ऑल सेट? Everybody set? All set? Amma is yet to get ready. We will be getting ready. Let's find where is mommy. Everybody is getting ready. Mama? Kaka? चला, तयारी चालू झाली आहे. Guys, we are here and we are really late. Already function चालू झालेले आहेत. We'll catch you in a bit. Please stay with me. लावते. कधी आलात तुम्ही? आम्ही सकाळी लावते. थँक्यू. छान. माझं अजून या जवळला कोण शूट करत नाही असं तिचं म्हणणं आहे आणि ती सगळ्यांना कॅप्चर करत, सगळ्यांना. ओ बट मीच रेडी प्रॉपरली झाले नाही. सो दिस इज आय. ओ थँक्यू. बहिणी आहे. जरा काहीतरी करत आहे ऍक्टिव्हिटी. स्नेहा पण आलेली. पहिलं फंक्शन आता चालू होत आहे. वी आर वेटिंग फॉर इट. कारण आमची नवरी मुलगी रेडी आहे पण नवरा मुलगा अजून आलेला नाही. सो लेट जस्ट वेट फॉर हिम आणि त्याने लवकर यावं अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे की आता प्रत्येक इव्हेंटला नवरा पहिले यावा. आणि मुलगी वाट बघते बघा. चलो, या. नवरा मुलगा लेट आलाय म्हणून वेगळा फाईन मिळणार. कधी आलीस? जस्ट ना. चला करा ना. त्या ठिकाणी आपल्याला आमंत्रण देतो. इथे आमचे गावचे गणपती आहेत. त्यांच्यासाठी नारळ आणि विडा आणि दुवा आणि फुलाची पाकळी ठेवलेली आहे. ती मान्य करून घे. त्या ठिकाणी शंकराला नारळ आणि पाण्याचा निरोप ठेवलेला तो मान्य करून घे. नारळ आणि पाण्याचा निरोप ठेवलेला तो मान्य करून घे. आणि विडा ठेवलेला तो मान्य करून घे. माझ्या मामा वसाला नारळ ठेवलेला आणि विडा ठेवलेला तो मान्य करून घ्या. मुलीच्या मामाकडच्या वस आणि कुलदेवता सगळ्यांसाठी नारळ आणि विडा